महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भटक्या विमुक्तांच्या महाराष्ट्रातील लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी एक कार्यपद्धती निवडली आहे आणि मंत्रिमंडळाने भटक्या विमुक्ताला सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यपद्धतीचा निर्णय घेतला। या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागतच केले पाहिजे। नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि देशातला सर्व ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना एक आनंदाचा आणि विश्वासाचा प्रधानमंत्री आहे याची जाणीव झाली। त्यांनी पहिल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मागासवर्गीय जे अनुसूचित जाती जमाती असतील, भटके विमुक्त असतील, इतर मागास प्रवर्ग असतील, अल्पसंख्याक असतील, यांच्या सर्व घरापर्यंत देशाची आणि राज्याच्या विविध योजनांची शिदोरी कशी पोहोचवायची यासाठी एक योजनाबद्ध संकल्प केला। त्याचे परिणाम आज हळूहळू आपल्याला दिसायला लागलेले आहेत। महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर भटक्या आणि विमुक्तातील लोक स्वातंत्र्य प्राप्तीनंतर केंद्राच्या यादीमध्ये हे भटके विमुक्त नसून ते इतर मागास प्रवर्गात आहेत। अनेक राज्यामध्ये भटक्या आणि विमुक्ताच्या महाराष्ट्रातल्या या सर्व जाती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांना भटक्या आणि विमुक्ताची वेगळी सूची निर्माण करून विशेष सवलती द्याव्यात या उदात्त हेतूने हे एक सगळं कार्य सुरू झालं। या देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये भटक्या आणि विमुक्तांना प्रथमतः वेगळी सूची करून त्यांना काही सवलती, घटनात्मक अधिकार देण्याचा राज्यस्तरावरती प्रयत्न केला। मित्रहो, हे यासाठी सांगायचं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेबांच्या काळामध्ये भटक्या आणि विमुक्तांना महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला पाहिजे म्हणून तेव्हापासून सुरू केलेले प्रयत्न हे आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना पुन्हा एकदा एक भटक्या आणि विमुक्तांच्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। त्यांनी महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांना केंद्राच्या सवलती मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले, परंतु केंद्रामध्ये अद्यापपर्यंत अनुसूचित जाती जमातीप्रमाणे भटक्या विमुक्तांना वेगळी सूची करून न्याय मिळवून देण्यामध्ये ते असमर्थ ठरलेले आहेत। पण त्यांच्या हातामध्ये जेवढा विषय आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून इतर मागास प्रवर्गातील भटक्या आणि विमुक्तांना विशेष लाभ मिळाला पाहिजे या कारणामुळे महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कार्यपद्धती एक नियुक्त केलेली आहे। त्यासाठी जिल्हा स्तरापर्यंत, तालुका स्तरापर्यंत वेगवेगळ्या कमिट्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। जात प्रमाणपत्र असो, आधार कार्ड असो, रेशन कार्ड असो, अशा सगळ्या सुविधांपासून जे भटक्या आणि विमुक्तातले लोक अजूनही वंचित आहेत त्यांचं सर्वेक्षण करणे, त्यांना सर्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे या उदात्त हेतूने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे।
ह्या पावलाचं आपण देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलंच पाहिजे असं मला या ठिकाणी विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदेचा राष्ट्रीय कार्यवाह, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी बहुजन मोर्चाचा राष्ट्रीय सेनानी म्हणून म्हणायला आनंदच वाटेल आणि समाधान व्यक्त करावं असं वाटत असताना अनेक वेळा महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांनी केंद्राच्या अनुसूचित जाती जमातीच्या सवलती मिळाव्यात आणि ती वेगळी सूची करून ओबीसीमधून मिळाव्यात अशी भूमिका घेतलेली आहे. आज महाराष्ट्रात हे टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे 31 ऑगस्ट रोजी विमुक्त घुमंतू दिन महाराष्ट्र सरकारमध्ये असलेले सगळे प्रशासकीय कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा तालुका स्तरापर्यंत हा दिन साजरा करण्याचा निर्णय प्रशासकीय यंत्रणेमार्फत घेतला आहे. या निर्णयाचं स्वागत तर करावं वाटते, परंतु एक आहे, गेल्या 75 वर्षात या भटक्या विमुक्तांना आधार कार्ड काही प्रमाणात मिळालेलेच आहेत, त्यांचं मतदान यादीमध्ये नाव आहेच, त्याचबरोबर त्यांना रेशन कार्डही काही उपलब्ध आहेत. आता ह्या सगळ्या 75 वर्षात मिळालेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती त्यांना सवलती मिळाल्या आणि त्याचा परिणाम राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक प्रशासकीय कार्यालयामध्ये त्यांना सेवेमध्ये समाविष्टसुद्धा करून त्यांच्या योग्यतेप्रमाणे घेतलेला आहे. आता प्रश्न निर्माण झालेला आहे की 75 वर्ष यांना आरक्षण देत असताना हा खऱ्या अर्थानं भटक्या आणि विमुक्तावरती अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक देवदूताप्रमाणे समोर आलेले आहेत. म्हणून मला असा विश्वास वाटतो की देवेंद्र फडणवीस भटक्या विमुक्ताला केंद्र सरकारच्या यादीमध्ये वेगळी सूची करून अनुसूचित जाती जमातीला मिळणाऱ्या ज्या सर्व सवलती आहेत ते प्राप्त करून देण्यासाठी सदैव देवदूताप्रमाणे भटक्या विमुक्ताच्या सोबत राहतील, त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करतील असा मला विश्वास वाटतो. या निमित्तानं या निर्णयाचं मी स्वागत करतोय, परंतु स्वागत करत असताना आमच्या प्रलंबित न्याय मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित पुढाकार घ्यावा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वी केंद्रामध्ये आम्हाला अनुसूचित जाती जमातीप्रमाणे वेगळी सूची करून न्याय मिळाला पाहिजे, घटनात्मक अधिकार आणि सवलती मिळाल्या पाहिजेत, यासाठी शिफारस त्वरित करावी अशी मागणी हिंदुत्ववादी बहुजन मोर्चाचा राष्ट्रीय सेनानी म्हणून राजेंद्र बनारसे मी या ठिकाणी करत आहे. धन्यवाद. दंडवत न्यूजचा धन्यवाद.